Welcome to my channel. We are studying 7th standard English textbook. Chapter is Little Girls Wiser Than Old Paper. Previous chapter, previous lesson, previous period, we studied there are two girls. A smaller girl, Malasha, and elder girl, Akulka. They were meet near the puddle and they wanted to play in the puddle. So they went into the puddle and playing each together. तिथपर्यंत आपण स्टोरी अभ्यास केली होती. त्याच्यानंतर आपण असं पाहिलं की मलाशा splashed water on Akulka's new dress. Then Akulka spoiling Akulka's new dress, and Akulka spoiled her new dress, and Akulka, after her spoiling Akulka new dress, Akulkaच्या अंगावरती तिने पाण्याचे शिंतोडे उडवल्यानंतर आकुलका तिला मारण्यासाठी तिच्या पाठीमागे धावू लागली. आणि Akulka ran after her, spoiling Akulka's new dress, and then after Akulka's mother came near passed by. तिथून निघालेली होती आणि तिने पाहिलं की आकुलकाचा संपूर्ण ड्रेस आहे तो ड्रेस चिखलाने माखलेला होता. त्याच्यानंतर ती तिला स्कोल्ड आउट, खूप ओरडल्यानंतर तिने मलाशाचं नाव सांगितलं की मलाशाने माझ्या अंगावरती पाण्याचे शिंतोडे उडवलेले आहेत. आणि नंतर आकुलकाच्या आईने मलाशाला काय केलेलं आहे, एक मानेच्या पाठीमागे जोरात फटका मारला आणि मलाशा जोरात ओरडायला लागली. आणि हे आवाज ऐकून मलाशाच मदर केम आउट इनटू द हाऊस. मलाशाची आई घरातून बाहेर आली आणि तिने आपल्या नेबर जे आहे त्या नेबरला काय करायला लागली, बोलायला लागली की माझ्या मुलीला काम असतं. आणि त्याच्यानंतर वर्ड्स कम आफ्टर वर्ड्स, शब्दाने शब्द वाढत गेले आणि त्या दोघींच्या मध्ये त्यांच्यामध्ये भांडण निर्माण झालेलं आहे, त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. देन आफ्टर देअर नेबर्स कम टुगेदर, आजूबाजूचे सगळे शेजारी त्यांच्या जवळ आले आणि ते कम इच अदर फायटिंग, आणि ते काय करू लागले, ऑल टुगेदर फाइट इच अदर. समबडी पुश, समबडी लाफ, समबडी शाउटिंग, दे आर ऑल टुगेदर क्विरल्स. सगळेजण काय करू लागले, भांडण करू लागले. देन आफ्टर आकुलकाज ग्रँडमदर केम इन टू द पाथ, ज्या ठिकाणी त्यांची भांडणं सुरू होती त्या ठिकाणी आकुलकाज मदर आली आणि आकुलकाज ग्रँडमदर त्यांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत होती. हे काय केलं आपण इथपर्यंत काल पाहिलं होतं. लेट्स विल बी कंटिन्यू दिस स्टोरी. इट्स व्हेरी ब्युटिफुल स्टोरी, लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. What are you doing, dear ones? Consider the holiday. This is the time rejoining and see what scene you are doing. Akulka's grandmother came out between their neighbors. त्या नेबर्सच्या मध्ये ते आलेले आहे त्यांची भांडणं सोडवण्यासाठी. आणि काय म्हणाले बघा, व्हॉट आर यू डुईंग पीपल, लोकांना तुम्ही काय करत आहात. इट्स हॉलिडे टाइम, हा हॉलिडे टाइम आहे आणि तुम्ही हा दिवस आनंदामध्ये घालवायचा सोडून एकमेकाशी भांडण का करताय, असं आकुलकाची ग्रँडमदर त्या लोकांना बोलायला लागली. बट दे पेड नो अटेन्शन, पण त्या लोकांनी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलेलं नाही. अँड ऑलमोस्ट नॉक्ड ऑफ हर फीट. शी वुड नेव्हर हॅव स्टॉप्ड देम इफ had not been for Akulka and Malasha. ती धावत आली. यांची काय झालेली आहेत, भांडणं चालू आहेत. त्या भांडणं सोडवण्यासाठी आकुलकाची ग्रँडमदर त्या ठिकाणी आली. त्यांना बोलू लागली की अरे तुम्ही काय करत आहात, इट्स टाइम हॉलिडे, वी आर ऑल टुगेदर जॉईनिंग दिस टाइम. हा आपण काय केला पाहिजे, एक टाइम आहे तो हॅपी आनंदात घालवला पाहिजे असं सांगते, पण तुम्ही सगळेजण का भांडत आहात असं ती त्यांना बोलायला लागली. पण they people no attention to him says. ती काय म्हणाली, तिच्याकडे त्या लोकांनी लक्ष दिलं नाही आणि परत काय केलं,
तर नॉक्ड हर ऑफ हर फीट, आणि तिला ढकलून लोक काय करू लागले, भांडण करू लागलेले आहे. तिच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अकुलकाज ग्रँडमदर का त्या ठिकाणी आली, बिकॉज ऑफ इट हॅड बीन नॉट बीन अकुलकाज मलाशा, कारण हा मॅटर कोणाचा होता, मलाशाचा आणि अकुलकाचा होता. म्हणून ती त्या ठिकाणी काय झाली, त्यांची भांडणं सोडवण्यासाठी आली. जी लहान मुलींचा वाद होता, तो लहान मुलींचा वाद आता न राहिला, तो कोणाचा झालेला आहे, ओल्डर पीपल म्हणजे मोठ्या लोकांचा तो वाद सुरू झालेला आहे. म्हणून ती त्या ठिकाणी आलेली आहे. फाईल द वुमेन एक्सचेंज वर्ड्स. एक्सचेंज वर्ड्स म्हणजे आता त्यांचे शब्द एकमेकाला वाढू लागलेले आहेत, एकमेकाचे शब्द वाढू लागलेले आहेत. शब्दांची देवाणघेवाण म्हणजे थोडक्यात एकमेकीवरती काय झालेले आहेत, आता स्त्रिया ओरडू लागले, त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झालेली आहे. अकुलका वाइप्ड ऑफ हर ड्रेस. अकुलकाने तिचा ड्रेस काय केला, वाईप केला, म्हणजे थोडक्यात पुसून काढलेला आहे. जो काही चिखलाचे शिंतोडे एवढे आले होते ते तिने काय केले, पुसून काढले. अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन. आणि त्या बोडक्यात असलेल्या त्या पडलमध्ये ती काय झाली, त्या ठिकाणी जाऊन परत एकदा काय केली, ती खेळू लागलेली आहे. असं काय केलं, ती अकुलका त्या पाण्यामध्ये गेलेली आहे. शी पिक्ड अप पेबल्स अँड बिगॅन टू स्क्रॅच टू द ग्राउंड सो टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. पहा, अकुलका कुठे गेली, त्या पडलमध्ये गेलेली आहे. आणि काय करू लागली, तर तिने काय घेतले, दगडधोंडे घेतले. आणि दगड घेऊन काय करू लागले, तो जो पडल आहे ते पडल काय करू लागली, खंदू लागलेले आहे. जेणेकरून त्या पडल मधलं पाणी कुठे येईल, ज्या ठिकाणी या लोकांचा वाद सुरू आहे, ज्या ठिकाणी ह्या स्त्रिया, ज्या ठिकाणी हे सर्वजण लोक काय करतात, भांडण करतात, ती त्या ठिकाणी सर्व पाणी येईल अशा दृष्टिकोनातून ती काय करू लागली, त्या पडलला एक असं चर खंदू लागलेली आहे. While she was scratching, Malasha came up and began to help her. अकुलका गेली, अकुलकाने लगेच दगड घेतले आणि ते काय करू लागले, चर खंदू लागली. हे पाहताच क्षणी काय झाली, मलाशा पण त्या ठिकाणी गेली आणि शी जॉईन टू हर, आणि ती काय झाली, मलाशा सुद्धा तिला जॉईन झाली. आता दोघींचंही काम एकसारखंच झालेलं आहे. इकडे मात्र या दोघींच्यामुळे वाद निर्माण झाला. ह्या दोघी मात्र त्यांचं क्युरल्स आहे, त्यांचा जो वाद आहे तो फॉरगेट, त्या दोघी पण काय झाल्या, विसरल्या आणि प्लेइंग टुगेदर अगेन. परत त्या दोन्ही काय करू लागल्या, दोघे एकमेकीशी खेळू लागले, एकमेकांना मदत करू लागलेले आहेत. शी पिक्ड अप अ चिप अँड विंड इन द रील. तिनं पण एक अंकुजीदार दगड घेतला आणि चर खंदायला तिला मदत केलेली आहे, जेणेकरून पाणी कुठे येईल, सगळं या रस्त्यावरती येईल, असं ते दोघी आता आपलं काम चालू ठेवलेलं आहे. द पीसंट हॅड बिगॅन टू फाईट. या शेतकऱ्यांमध्ये, या लोकांच्या मध्ये काय निर्माण झाले, आता फाईट. जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन द रील towards the place where the old woman was trying to separate them. ज्या ठिकाणी ती ओल्ड वुमन म्हणजे अकुलकाची ग्रँडमदर भांडणं सोडवण्यासाठी उभी होती, तिथपर्यंत आता काय झालेलं आहे, हे सगळं पाणी गेलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी लोकांचा वाद निर्माण झालेला आहे, ज्या ठिकाणी लोक फायटिंग करत आहेत, आरडाओरडा करत आहेत, एकमेकाच्या अंगावरती जात आहेत, त्या ठिकाणी त्या एरियामध्ये आता काय झालेलं आहे, त्या पडल मधलं पाणी आलेलं आहे. द गर्ल्स रॅन. त्या मुली धावू लागल्या. वन फ्रॉम वन साइड ऑफ द रील अँड द अदर फ्रॉम द अदर साइड. पहा, दोन्ही मुली किती गंमत करतात. दोघींनी ज्या ठिकाणी भांडणं चालले त्या ठिकाणी पाणी आणून सोडलं आणि आता दोघे पण काय करतात, एक या बाजूने धावत आहे आणि दुसरी त्या बाजूने धावत आहे. म्हणजे लोकांच्या भोवती काय करू लागले, त्या मुली आता आनंद घेत, एन्जॉय करत त्या ठिकाणी पडत आहेत. लुक आउट मलाशा, लुक आउट, शाउटेड अकुलका. अकुलका म्हणाली, मलाशा बघ, ते बघ. काय दाखवते मलाशा, त्या मलाशाला काय दाखवायचं आहे अकुलकाला, तर लोक त्या चिखलामध्ये, पाण्यामध्ये कसे पडतात, एकमेकाच्या अंगावर ते चिखल कसा फेकतात, हे तिला दाखवायचं होतं. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ. मलाशाला सुद्धा काहीतरी सांगायचं होतं, बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. पण ती त्याचा आनंद घेत होती, ती हसत होती, त्यामुळे तिला काय बोलताच येत नव्हतं. म्हणजे दोघेही या मुली काय करू लागलेल्या आहेत, त्या सिच्युएशनचा, ती सिच्युएशन एन्जॉय करू लागलेल्या आहेत. द गर्ल्स वेर रनिंग अँड लाफिंग ॲट द चिप विथ द बॅबलिंग अप अँड डाऊन टू द रील. दोघे मुली खूप हसायला लागलेल्या आहेत, ओरडायला लागलेल्या आहेत आणि त्याची त्या लोकांची गंमत बघत बसलेल्या
धावत इकडे तिकडे पळत आहेत. दे ran straight into the crowd of the peasant. आणि त्या दोन मुली त्या क्राऊड मधून काय करायच्या, पळत जायच्या. द ओल्ड वुमन saw them and said to the peasant. आणि या दोन मुलींचा गोंधळ आहे, या दोन मुलींचा आरडाओरडा आहे, या दोन मुलींचं हसणं आहे, या दोन मुलींचं एन्जॉय करणं हे कोणी पाहिलं, आकुल्कास ग्रँडमदर. त्या आजीने पाहिलं ह्या दोन मुली तर काय करत बसलेल्या आहेत, खेळत आहेत. ह्यांनी ह्यांचा वाद कधीच मिटवलेला आहे, ह्यांचा वाद ते कधीच विसरून गेलेले आहेत आणि पुन्हा एकदा खेळायला लागलेले आहेत. ज्या दोन मुलींच्यामुळे हा वाद निर्माण झाला ते लोक मात्र काय करत आहेत, भांडणच करत आहेत. पण या दोन मुली मात्र काय झाले, दे आर क्विल फॉरगेट देअर क्विरल्स. त्यांच्या दोघींनी आपलं भांडण काय केलेलं आहे, विसरून गेलेले आहेत. आणि काय म्हणाली पहा ग्रँडमदर त्या लोकांना, शेम ऑन युअर बिफोर गॉड मेन. सेम ऑन यू बिफोर गॉड मेन. अरे माणसांनो, देवासाठी तरी लाजा, देवाला तरी लाजा. यू हॅव स्टार्टेड फायटिंग अन अकाउंट ऑफ दिस टू गर्ल्स. ज्या दोन मुलींसाठी तुम्ही हे वाद सुरू केलेला आहे, ज्या दोन मुलींसाठी तुम्ही भांडण करताय, दे हॅव लॉंग ॲगो फॉरगॉटन इट. त्या दोन मुली कधीच त्यांचं भांडण विसरलेले आहेत. तुम्ही मात्र अजूनही भांडण करत आहात. लहान मुली त्यांचं भांडण विसरू शकतात, मग तुम्ही भांडण का करताय, असं त्या आजी त्या लोकांना म्हणू लागली. द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग नाईसली टुगेदर. आणि त्या दोन मुली भांडण विसरून आनंदाने खेळू लागलेले आहेत, तुमची गंमत बघत बसलेले आहेत, तुमच्यावरती हसत आहेत त्या दोन मुली. दे आर वायझर दॅन यू. दे आर वायझर दॅन यू. त्या दोन मुली तुमच्यापेक्षा पण वायझर आहेत. का रे मित्रांनो असं म्हटलेलं आहे की त्या दोन मुली त्या मोठ्या लोकांच्या पेक्षा पण वायझर आहेत, शहाणे आहेत, समंजस आहेत, समजूतदार आहेत. बिकॉज ऑफ दे आर फॉरगेटन देअर क्विरल. त्यांनी आपलं भांडण काय केलेलं आहे, विसरलेलं आहे. अँड प्लेइंग अगेन इच टुगेदर. आणि त्या दोन मुली काय करू लागलेल्या आहेत, एकत्र पुन्हा खेळू लागलेल्या आहेत, म्हणून त्यांना वायझर म्हटलेलं आहे. द मेन लुक्ड ॲट द गर्ल्स. आता या आजीने सांगितल्याबरोबर लोकांनी त्या दोन मुलींकडे बघायला सुरुवात केली. अँड दे फेल्ट अशेम. त्या लोकांना त्यांची स्वतःचीच लाज वाटली. अरे अरे आपण काय करतोय, ज्या दोन मुलींसाठी आपण भांडण करतोय त्या दोन मुलींनी तर आपला वाद कधीच विसरून घेतलेले आहेत, आणि आपण मात्र वेड्यासारखं काय करत बसलेलो आहे, आपण भांडण करत आहोत. दोन मुली भांडण विसरून गेलेले आहेत. दे लाफ्ड अँड देमसेल्फ अँड स्कॅटर्ड देअर द फार्म्स. ते स्वतःलाच हसायला लागलेले आहेत, स्वतःबद्दलच त्यांना हसायला लागलं, स्वतःशीच त्यांना लाज वाटायला लागले. आपण काय करतोय, ज्या दोन मुलींसाठी आपण भांडण करतोय त्या दोन मुली तर कधीच एकत्र खेळायला लागलेल्या आहेत, आणि आपण तर अजून काय करतोय, भांडण करतोय. म्हणून ते लोक सगळे हसायला लागले आणि आपापल्या शेतामध्ये आपापल्या घरी लोक काय झाले, निघून गेलेली आहेत. मित्रांनो समजली स्टोरी? अतिशय सुंदर अशी स्टोरी काय केली आपण पाहिलेली आहे. त्या बोर्डवरती मी काही क्वेश्चन्स लिहिलेले आहेत, त्या क्वेश्चन्स एकदा आपण काय करूयात, पाहूयात. लक्ष द्या समोर. व्हाय डिड आकुल्का वॉन्ट टू स्ट्राईक मलाशा. क्वेश्चन असा आहे, व्हाय डिड आकुल्का वॉन्ट टू स्ट्राईक मलाशा. आकुल्का मलाशाला का मारण्यासाठी धावली. बिकॉज मलाशा स्टॅम्प्ड हर फूट इनटू द वॉटर अँड स्पॉइल्ड हर न्यू ड्रेस. बिकॉज ऑफ मलाशाने काय केलं होतं, फ्लॅश्ड ऑन हर ड्रेस. तिने काय केलं होतं, त्या चिखलाचे शिंतोडे, पाण्याचे शिंतोडे त्या आकुल्काच्या नवीन ड्रेसवरती उडवले होते. म्हणून आकुल्का काय झाली, अँग्री, आणि तिला काय करायचं होतं, तिला मारायचं होतं, म्हणून ती तिच्या पाठीमागे धावत सुटली. सेकंड क्वेश्चन आहे, व्हाय डिड मलाशा रन होम. मलाशा घरी धावत का निघाली. बिकॉज ऑफ आकुल्का रॅन आफ्टर हर फॉर स्पॉइलिंग आकुल्काज न्यू ड्रेस. कारण तिनं, मलाशाने तिच्या अंगावरती कपडे घाण केले होते, अंगावरती पाण्याचे शिंतोडे उडवले होते, म्हणून तिला मारण्यासाठी ती धाव सुटली, म्हणून ही काय झाली, घरी निघाली होती. डिड द पीपल स्टॉप फायटिंग. लोकांनी फायटिंग स्टॉप केली का रे. नो दे डिडंट. लोकांनी फायटिंग स्टॉप केली नाही. या मुलीने फायटिंग स्टॉप केली, या मुली त्यांचा वाद विसरून गेल्या पुन्हा एकत्र खेळायला लागल्या, पण लोकांनी मात्र फायटिंग चालूच ठेवली होती.
व्हॉट डिड अकुल्का डू? अकुल्काने काय केलं? शी वाइप्ड हर ड्रेस. तिने आपले कपडे पुसले. अँड वेन पडल इन अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड. आणि त्या पडलमध्ये जाऊन काय करू लागले? स्क्रॅच करू लागलेले. व्हॉट डिड मलाशा डू? आता अकुल्काने ते गेल्यानंतर मलाशाने काय केलं? तर मलाशा जॉईन हर अँड बिगॅन टू हेल्प हर. मलाशा पण तिला जॉईन झाली आणि तिला मदत करू लागली. डिड द गर्ल्स फॉरगेट देअर क्युरल्स? त्या मुलींनी आपली भांडणं विसरून गेलेली आहेत का? त्याचा आन्सर आहे यस, दे फॉरगॉटन देअर क्युरल्स. हाऊ कॅन वी से दॅट? हे आपण कसं म्हणू शकतो की त्यांनी भांडण विसरलेले आहेत? बिकॉज ऑफ द टू गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग ॲट द चिप बबलिंग अप. हसत खेळत उंदड्या मारत ते काय करू लागले? ते एकत्र खेळू लागलेले आहेत. अनदर क्वेश्चन. व्हाय डिड द मेन फील अशेम्ड? लोकांना त्यांची लाज का वाटू लागलेली आहे असं प्रश्न विचारला. दे फेल्ट अशेम्ड व्हेन दे सॉ द टू गर्ल्स फॉरगेट देअर क्विरल्स स्टार्टेड प्लेइंग अगेन. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण आपली स्टोरी लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल ही स्टोरी आपण अभ्यासली. मी आशा व्यक्त करतो की ही स्टोरी तुम्हाला निश्चितच आवडली असेल आणि लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल तुम्हालाही तुमच्या स्वतःबद्दल अभिमान वाटत असेल. बिकॉज ऑफ यू आर लिटिल नाऊ. तुम्ही सुद्धा आता कसे आहात? लिटिल आहात. म्हणून हे स्टोरीचं आपलं टायटल आहे की लिटिल गर्ल्स म्हणजे लिटिल बॉयज अँड गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांपेक्षा किंवा आजूबाजूच्या लोकांपेक्षा कधीतरी शहाणे ठरू शकता असं आपल्याला या स्टोरीतून काय होतं? पाहायला मिळतं. विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या पुढील पाठामध्ये पाहूयात. तोपर्यंत काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू स्टुडंट्स.